नीट पेपर फुटी प्रकरणी दिल्ली येथे जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टी यांचं आंदोलन सुरू असून गेल्या 20 पेक्षा जास्त दिवसापासून हे आंदोलन सुरू आहे। केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी विद्यार्थ्यांचं हे आंदोलन सुरू आहे। आज जळगावातील जिल्हाधिकारी कार्यालयात या ठिकाणी विद्यार्थी आहेत, आपण बघू शकतात। या विद्यार्थी संपूर्ण या ठिकाणी एकवटलेले आहे। विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट घेत या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। या संदर्भातली बातचीत करण्यासाठी जे विद्यार्थी आहे आपण त्यांच्याकडून या ठिकाणी जाणून घेणार आहोत। सुरुवातीला आपलं नाव सांगा आणि कुठल्या संघटनेतर्फे या ठिकाणी निवेदन देण्यात आलं? इथं आम्ही कुठल्याही संघटनेमार्फत किंवा पक्षामार्फत आलेलो नाही। आम्ही पूर्ण जळगाव शहरातले विद्यार्थी, कॉलेजचे विद्यार्थी जे रीडिंगला असतात, अभ्यास करणारे, एमपीएससी यूपीएससी पोलीस भरती करतात ते विद्यार्थी पूर्ण इथं जमलेले होते। माझं नाव नितीन भीमराव वैरे, मी एक एमएससी विद्यार्थी आहे, एमएससी झालेलो। आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाला आज निवेदन दिलं। जंतर मंतर दिल्ली येथे जे प्रोटेस्ट 20 तारखेला झालं, मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं, त्या आंदोलनामध्ये काही पोलिस होते, त्या पोलिसांनी महिलांवरती लाठीचार्ज केला, मुलांवरती लाठीचार्ज केला। आपण एक नारा देतो बेटी बचाओ बेटी पढाओचा, पण तिथं एक बेटी बचाओ बेटी पढाओ म्हणून तिथं कुठल्याही पोलिसांनी बेटीवरती रहम खाल्ली नाही मारताना। आणि दुसरा विषय म्हणजे जे 21 विद्यार्थी भारतामध्ये वारलेले आहेत नीट पेपर फुटीमुळे, जे 21 विद्यार्थी वारले त्यांना प्रत्येका घरी 1 कोटी रुपये सरकारने मदत करावी, ही आमची मागणी होती। आणि तिसरी मागणी, जे धर्मेंद्र प्रधान भारताचे शिक्षण मंत्री, त्यांनी लवकरात लवकर राजीनामा द्यावा। अन्यथा राजीनामा नाही दिला, अन्यथा आम्ही जोपर्यंत राजीनामा देत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन चालू ठेवणार आहोत, ही आमची मागणी होती। आणि जे आम्हाला असं कुठेतरी वाटतंय की भारतामध्ये आता लोकशाही राहिलेली नाहीये, इथं हुकुमशाही चालू झालेली आहे। त्या हुकुमशाहीचा आम्ही आज निषेध करतो। केंद्र सरकारने या ठिकाणी आश्वासनं या ठिकाणी दिली आहे। कुठेतरी सोनम वांगचुक यांचं या ठिकाणी जे अंचन होतं ते मागे घेण्यात आलेलं आहे। मात्र अभिजित ठिपके आहे, ज्यांचं जे आंदोलन आहे ते अद्यापही कायम आहे। काय सांगणार दादा? आज आतापर्यंत ह्या सरकारने 14 वर्षामध्ये खूप आश्वासने दिली भारताला, एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केलेलं नाहीये। तर आम्ही कुठल्या याच्यावर मुद्द्यावर म्हणायचं की हे आश्वासन पूर्ण करणार? जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाही, जोपर्यंत मुलांना न्याय भेटत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन चालू ठेवणार आहोत। आपण काय सांगणार? या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे विद्यार्थ्यांच्या वतीने। जे आपण प्रोटेस्ट बघितला दिल्लीमध्ये, जे प्रोटेस्ट झाला त्याला लाठीचार्ज करण्यात आला, जे की असंवैधानिक होतं। कारण की जे प्रोटेस्ट करत होते ते पीसफुली करत होते, ज्यात त्यांच्या हातात कुठे लाठी वगैरे नसले किंवा कोणते हत्यार नाही, म्हणजे संविधानाने त्यांना अधिकार दिला आहे की त्या अधिकारावर